वसतिगृहाच्या कामानिमित्त अण्णा बाहेर गावी गेले होते आणि त्यावेळी वसतिगृहातील सर्व धान्य संपलं होतं. मग वसतिगृहातील सेक्रेटरी हा वहिनींकडे आला आणि तो वहिनींना म्हणाला की सारं धान्य संपलेलं आहे. आता वहिनींच्या समोर देखील प्रश्न पडला, काय करायचं? उधार तर कोणी देत नव्हतं, कारण पहिली उधारीच भरपूर शिल्लक होती. आणि मग आता वहिनींकडे दागिने सुद्धा काही मोडायला नव्हते, कारण त्यांनी आपल्या अंगावरील 90 तोळे सोनं विकलं होतं. मग वहिनी घरामध्ये गेल्या आणि थोड्याच वेळामध्ये हातामध्ये एक पुडी घेऊन आल्या आणि ती पुडी त्यांनी सेक्रेटरीच्या हातामध्ये ठेवली आणि म्हणाल्या, बाळ, हा दागिना मोड. त्या सेक्रेटरीने पुडी उघडली. पाहतो तर काय, त्यात वहिनींचं मंगळसूत्र होतं. तो विद्यार्थी सेक्रेटरी म्हणाला, वहिनी, हे तुमचं मंगळसूत्र, तुमचं सौभाग्य अलंकार मी कसं मोडू? तेव्हा वहिनी म्हणाल्या की बाळ, अण्णा हेच खऱ्या अर्थाने माझे सौभाग्य अलंकार आहे, तेव्हा तू हे मोड आणि धान्य घेऊन ये. अशा प्रकारे वहिनींनी या रयत शिक्षण संस्थेसाठी आपलं तन मन धन अर्पण केलं होतं.